मुख्यमंत्री महोदय, माननीय राज्यमंत्री ग्रामविकास, QCIचे अध्यक्ष श्री जक्षय शाह, अपर मुख्य सचिव ग्रामविकास यांचा इथे स्वागत करतो। आज आपले ह्या संवादामध्ये आजच्या क्षणी 8,000 पेक्षा जास्त सरपंच ऑनलाईन जॉईन झालेले आहेत। ह्याच्यामध्ये आपला मुख्य उद्देश असा आहे की एक सरपंचांचा एक प्लॅटफॉर्म तयार व्हावा, जेणेकरून एकामेकाची माहिती आदान प्रदान व्हावी। QCIने हा ऑनलाईन ॲप तयार केलेला आहे आणि जवळपास महाराष्ट्राचे 70% सरपंच याच्यावर ऑनबोर्ड झालेले आहेत। त्यापैकी बरेचसे सरपंचांनी हा प्रशिक्षण पूर्ण केलेला आहे। पूर्ण करून ते मास्टर ट्रेनर झालेले आहेत आणि मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून दुसरे सरपंचांना ते मार्गदर्शन करतात आणि त्याची खूप चांगली आपल्याला प्रतिक्रिया मिळालेली आहे। ह्याच्या मागचा उद्देश एकच आहे की माननीय प्रधानमंत्रीजींनी आपल्याला विकसित भारतचा जो उद्देश दिलेला आहे, तर विकसित गाव जेव्हा समोर येईल तेव्हाच आपला भारत देश विकसित होईल। तर प्रत्येक सरपंचांनी ह्या प्रशिक्षणाच्या आधारावर आपली क्षमता वाढ करून आपले गावाला विकसित करणे, जेणेकरून विकसित महाराष्ट्रामध्ये त्याला एक चांगला सपोर्ट मिळेल। तर माझे 2 शब्द इथे पूर्ण करून एक छोटीशी फिल्म आहे या ह्याच्यावर ते आपल्या समोर सादर करतो। ही साधी पण प्रभावी संकल्पना आहे आणि आपल्या विविधतेने नटलेल्या देशात विकासाचा मार्ग मोकळा करणारे खरे नेतृत्व म्हणजे आपले सरपंच। संपूर्ण भारतातील 2.5 लाख सरपंचांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनासह आम्ही आलो आहोत महाराष्ट्राच्या आत्म्याशी एक असे राज्य जे प्रगती, सामर्थ्य आणि समुदाय भावनेचे प्रतीक आहे। भारताच्या सर्वात मोठ्या राज्य GDPपैकी एक भारताना आणि सामाजिक सक्षमीकरणाला विकासाचा पाया बनवताना महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्र ठरतो। आज हम गांव के विकास से राष्ट्र के विकास के मंत्र को लेकर आगे बढ़ रहे हैं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक परिवर्तनकारी मिशन सुरू केले। प्रत्येक कर्मचाऱ्याला कर्मयोगी बनवण्याचे हीच दृष्टी स्थानिक नेतृत्वापर्यंत पोहोचवत MITRA मित्रा आणि VSTFच्या सहकार्याने सरपंच संवाद तळागाळातील प्रशासनाला नवी दिशा देत आहे। आज सरपंच संवाद ॲपवर देशभरातील 1 लाखाहून अधिक सरपंच जोडले गेले आहेत। महाराष्ट्रातील सुमारे 28,000 सरपंचांपैकी तब्बल 70% सरपंच या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत। ॲपमुळे सरपंच दररोज एकमेकांचे काम पाहून पीअर लर्निंगद्वारे नवनवीन गोष्टी शिकतात आणि मासिक स्पर्धा आणि गौरवामुळे आपल्या पंचायतींना अधिक सक्षम करतात। जे एका साध्या संवादापासून सुरू झाले ते आज देशातील जवळजवळ प्रत्येक चौपालपर्यंत पोहोचले आहे। प्रत्यक्ष क्षमता वृद्धी सत्रांपासून संवाद ते समाधान या व्हर्च्युअल चौपालपर्यंत सरपंच GPDP नियोजन, महिला नेतृत्व, डिजिटल गव्हर्नन्स आणि रिअल टाइम समस्या निवारणात प्रावीण्य मिळवत आहेत। आपल्या गावांना प्रगतीचे इंजिन बनवत आहेत। महाराष्ट्राच्या भविष्याची कथा येथील गावांमध्ये लिहिली जात आहे आणि त्या बदलाचे लेखक म्हणजे आपले सरपंच। त्यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक उपक्रम आपल्या समुदाय आणि राज्याच्या प्रगतीला दिशा देतो। आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि 6 विभागातील सशक्त कटिबद्ध सरपंच समुदायाच्या ताकदीनं महाराष्ट्र फक्त बदलत नाही तर विकसित भारतासाठी मार्गदर्शन करत आहे। आता मी आपले
प्रधान सचिव ग्राम विकास श्रीयुत एकनाथ डोडेजींना. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय राज्यमंत्री महोदय, आदरणीय सीईओ उपस्थित चेअरपर्सन QCI, या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व सरपंच बंधू भगिनी, राज्यात आता 28,000 ग्रामपंचायती आणि 28,000 ग्रामपंचायतीचं प्रशिक्षण घेण्यासाठी हा एक फार चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला QCIच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या ज्या जबाबदारी आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि नवीन सरपंच असल्यानंतर त्याला सर्व गोष्टी त्यांना समजण्याला वेळ लागतो. आपल्या एवढ्या योजना आहेत, अगदी म्हणजे घरकुल योजना असेल, गटावरील आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, स्वच्छता, म्हणजे आपण सुरुवात केलेलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना, एवढ्या मल्टीफेसेड आपल्या योजना आहेत. त्या सर्व समजण्यासाठी आणि क्लिअर लर्निंग जो भाग आहे की इतर ग्रामपंचायती काय करतात हे समजण्यासाठी फार उपयुक्त आहे. तर याच्यामध्ये BSTF, ग्राम विकास विभाग आणि QCI याचा संयुक्त विद्यमान आम्ही पूर्ण कार्यक्रमामध्ये राबवणार आहोत. आणि याचं प्रशिक्षण जे कॅपॅसिटी बिल्डिंग जे आपण म्हणतो त्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये 28,000 ग्रामपंचायतीमध्ये हा रोल आउट फेजमध्ये म्हणजे सक्षमपणे राहून थोडंसं धन्यवाद. मी रिक्वेस्ट करतो QCIचे श्रीयुत जगदीश साहेबांना मला ऍड्रेस करायला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय ग्राम विकास एवं पंचायत राज्य मंत्री योगेश कदम जी, चीफ सेक्रेटरी सर, मेरे मित्र फ्रॉम मित्रा श्री प्रवीण परदेशी जी, प्रधान सचिव ग्रामीण विकास एवं पंचायती राज विभाग से श्री एकनाथ डवले जी, सभी आदरणीय अतिथि और मेरे प्यारे सरपंच भाई और बहनों, नमस्कार. सरपंच भाई और बहनों, आप सिर्फ गांव के सरपंच नहीं है, आप असल में गांव के पंत प्रधान, अपने गांव के प्रधानमंत्री हैं. हमारे माननीय प्रधानमंत्री रिस्पेक्टेड श्री मोदी जी हमेशा ये संदेश दिया है कि गांव का प्रधान सिर्फ एक पद नहीं है, वह अपने गांव के विकास का प्रधान सेवक है. और वास्तव में विकसित राष्ट्र की संकल्पना विकसित ग्रामों से ही निहित होती है. और ये मैं दिल से कहना चाहता हूं सर, हमको बहुत अवसर ऐसे मिले हैं कई राज्यों के सम्माननीय मुख्यमंत्री जी से काम करने में, लेकिन आप अलग है सर, लगभग कोई आपके जैसा है नहीं हमारे जब है. आप रूटेड है, इतने प्रोएक्टिव है, और सिर्फ शहरों में नहीं लेकिन गांवों में जाके भी गांव की मिट्टी में विकास की खुशबू आप ढूंढते हैं. खर सांगायचे तर महाराष्ट्र भाग्यवान आहे. मित्रों, QCI पिछले 27 सालों से देश में गुणवत्ता और मानक स्थापित करने की काम कर रही है और जिसकी मान्यता करीब 150 कंट्री भी बाहर के करते हैं. और सर, हम कई वर्षों से 5,000 अधिक नगर निगम मतलब कि अर्बन लोकल बॉडी में काम करते हैं. अस्पतालों में, लैब्स में, उद्योगों में और स्कूलों में क्वालिटी स्टैंडर्ड्स हम बनाते हैं. लेकिन जब गांव की बात आती है तो ये सच्चाई है कि अक्सर हमें ऐसा मजबूत, स्पष्ट और कमिटमेंट वाले नेतृत्व बहुत कम मिलते हैं जो गुणवत्ता को गांव में केंद्र रखकर बदलाव लाना चाहते हो. और महाराष्ट्र इस मामले में काफी अलग है. यहाँ राज्य का शीर्ष नेतृत्व मुख्यमंत्री जी के मार्गदर्शन में गुणवत्ता को सिर्फ शहरों तक सीमित नहीं रखता है, लेकिन उसे गांव गांव पहुंचाने के लिए गंभीरता से काम कर रहा है. ये कमिटमेंट दुर्लभ है और QCI इससे दिल से सलाम करती है सर. हमने कई वर्षों तक ये भी सोचा कि जो ज्ञान, जो बेस्ट प्रैक्टिसेस जो हमारी शहरों और उद्योगों और अस्पतालों में लागू करते हैं, क्या वो गांवों में भी लाया जा सकता है. और इसी सोच से सर सरपंच संवाद का हमारा ये ख्याल शुरू हुआ. और शुरू में और ये निःशुल्क प्रो बोनो एक्टिविटी है सर, जो सिर्फ एक प्रोजेक्ट नहीं लेकिन अभी आंदोलन बन गया है. और हमने सोचा था कि कुछ 100, 200, 500 सरपंच उसमें जुड़ेंगे, अनुभव बांटेंगे. लेकिन आज 1,10,000 से भी ज्यादा सरपंच करीब 27 स्टेट से यहाँ जुड़े हैं. और हमारा लक्ष्य है कि हम 2.5 लाख सरपंच नेक्स्ट 6 से 8 महीने में पहुंच जाएंगे, जो देश की लगभग 65% आबादी से जुड़ जाएंगे और प्रतिनिधित्व करेंगे. कभी कभी लगता है सर, हम अकेले ही चले थे जानिबे मंजिल, मगर लोग आते गए और कारवा बनता गया. लेकिन मैं एक बात बहुत स्पष्ट करना चाहता हूं सर, आज के दिन सर ये न सरकार का है न QCI का है, यह दिन आप सबका है सरपंच भाई बहन. कई राज्यों में चर्चा होती है कितना पैसा आया, कितनी योजनाएं आई, ये जरूरी है. लेकिन महाराष्ट्र में गर्व की बात यह है कि सरपंच की यहाँ चर्चा सरपंच की मेहनत, नवाचार और नेतृत्व की हो रही है.
और आज आपके पास वो अवसर है जो पहले कभी नहीं था. दुनिया गांव की ओर देख रही है. ना खासदारांची, ना आमदारांची, ना कॉर्पोरेटरची ट्रेनिंग झाली आहे, पण सरपंचांची ट्रेनिंग सर्वात झाली आहे. सो ये दिखता है कि माननीय मुख्यमंत्री जी का ध्यान राज्य के असली नायक सरपंच भाई बहनों को तैयार करने पर है, और QCI केवल इसमें निमित्त मात्र फैसिलिटेटर है सर. ये हम आपके साथी हैं, सोबत गांधियाला खांदा लागू. हम आपके कदम साथ में साथ कदम मिला के चलना चाहते हैं, और ये बहुत बड़ा आंदोलन बनने जा रहा है. गांव में गुणवत्ता का संस्कार, गांव में गर्व का भाव और गांव में विकास की सोच, ये सभी प्रयास आपके द्वारा शुरू किए गए मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान को सीधा बल देते हैं. और ये अभियान केवल योजनाओं का संग्रह नहीं है, बल्कि गांव को सशक्त, आत्मनिर्भर और गुणवत्तापूर्ण बनाने का एक समग्र दृष्टिकोण है. और हमारा लक्ष्य अभी आगे बहुत रोडमैप साफ है सर. महाराष्ट्र के 6 विभागों में 1000 से ज्यादा अधिक सरपंचों को प्रशिक्षित और प्रमाणित करना. दूसरा, मित्र और BSTF के साथ मिलकर सर्वश्रेष्ठ सरपंच पुरस्कार आरंभ करना, और ताकि अच्छी प्रथाओं को राज्य भर में फैलाया जाए. और हम मानते हैं सर कि सब सरपंच सशक्त हो गए तो गांव आत्मनिर्भर और विकसित होगा, और जब गांव आत्मनिर्भर होगा तो महाराष्ट्र राज्य सशक्त और विकसित होगा. और जो प्रधानमंत्री जी ने जो एक लक्ष्य दिया है 2047 तक विकसित राष्ट्र बनाने का, तो मेरे हिसाब से महाराष्ट्र, वेस्ट बंगाल और झारखंड एक साथ नहीं हो सकते. महाराष्ट्र को लीड लेके 2040 का एक लक्ष्य, तभी सब लोग 2047 में विकसित हो सकते हैं. और ये ध्येय रख के हम आपके साथ जुड़ना चाहते हैं. तो ये तभी शक्य बनेगा जब हर सरपंच भाई बहन बोलेंगे माझा गांव माझी जवाबदारी. और QCI की ओर से माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का और पूरी महाराष्ट्र सरकार का हृदयपूर्वक आभार व्यक्त करता हूं, जिन्होंने हमें इस परिवर्तन यात्रा का भागीदार बनने का अवसर दिया. हम पूरी निष्ठा के सर आपके साथ हैं, ऊर्जा से आपके साथ खड़े हैं. आपके हर प्रयास में, हर नई पहल में और हर जीत में QCI आपके साथ रहेगा सर. और एक लास्ट में मैं कहना चाहता हूं, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आज या ठिकाणी आपण त्याही पुढे जाऊन उसे म्हणूला की ग्रामराज्य स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. तर आता आपण मूळ कार्यक्रमाकडे जातोय. आज आता ऑलरेडी आपल्याकडे 10,000 पेक्षा जास्त सरपंच, 14,000 सरपंच आपले जॉईन झालेले आहेत या ह्याला. तर सर आता आपण इंटरॅक्शन सुरू करतोय. सुरुवातीला आपण डॉक्टर कविता वारे, जिल्हा ठाणे, यांना विनंती करतो त्यांची प्रतिक्रिया, आणि आपल्याला काही प्रश्न पण विचारायचे. नमस्कार सर, माझं नाव डॉक्टर कविता वारे. मी ठाणे जिल्हा, मुरबाड तालुका, तिसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये 2022 पासून सरपंच पदावर कार्यरत आहे. त्या दरम्यान आम्ही महत्वपूर्ण गोष्टी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे महिलांना संपत्तीचा अधिकार देणं, आणि त्यामध्ये महिलांची नावं घरपट्टीला आली पाहिजे. हा पहिला प्रयोग होता आमचा, जो आम्ही 100% माझ्या गावातल्या महिलांची नावं घरपट्टीला आणलेली आहेत, 8 आणलेली आहेत. दुसरा महत्वपूर्ण प्रयोग आमचा हा राहिलेला आहे की ज्या गावामध्ये 40 वर्ष बस सेवा नव्हती, ती बस सेवा माझ्या गावामध्ये आमच्या कार्यकाळामध्ये पूर्ण ताकदीनिशी आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या बस सेवेच्या माध्यमातून माझ्या गावातल्या मुलींना शिक्षणाची दार प्रवास मोकळा झालेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की शोधिनी ग्रुपच्या माध्यमातून कॉलेजला जाणाऱ्या तरुणी ज्या आहेत गावातल्या, त्यांना आम्ही ग्रामपंचायतीसोबत जोडलेला आहे. शोधिनी ग्रुप ग्रामपंचायतीच्या गावातल्या समस्यांसोबत बैठकांना आणि ग्रामपंचायतीमध्ये ग्रुप आहे माझ्या गावातला जो काम करतोय. त्याचबरोबर 2 देशांमध्ये, श्रीलंका आणि तायवानमध्ये मी डॉक्टर आहे म्हणून मला प्रतिनिधित्व करण्याची संधी नव्हती मिळाली, तर मी सरपंच आहे म्हणून मला तिथे देशामध्ये सरपंच म्हणून मिळालेली संधी महत्वपूर्ण होती. त्याचबरोबर पर्यावरण कारभारणी या नावाखाली सुरू केलेला प्रयोग, जैवविविधता कमिटीला ऍक्टिव्ह करून त्या माध्यमातून आम्ही 20,000 सागवान लागवडीचा प्रयोग माझ्या गावामध्ये झालेला आहे, ज्याच्यातून पुढे येणारं पर्यावरणाचं संकट आज आम्ही ओळखलेलं आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग आमच्या गावात नाविन्यपूर्ण होत आहेत. त्यामध्ये मासिका महोत्सव असेल, महिला सभा असेल, पेसाच्या सभा नियमितपणे होणं आणि त्याचबरोबर लोकांचा, तरुणांचा सहभाग ग्रामविकासामध्ये कसा वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यासोबत यशदा आणि QCIच्या माध्यमातून, सरपंच संवाद ऍपच्या माध्यमातून ऍज अ ट्रेनर म्हणून मला संधी मिळते की मी माझ्या गावामध्ये करत असलेले प्रयोग इतर सरपंचांपर्यंत पोहोचवते. म्हणजे नाशिकमध्ये QCIने जे ट्रेनिंग घेतलं होतं तिथे माझ्या गावातले प्राणी त्याच प्रयोगांसोबत ग्रामपंचायतीला कसं सामोरं जावं, ऍज अ मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्या ग्रामपंचायतीचे कसे सहकारी म्हणून काम कराल आणि तुमचे प्रशासन व्यवस्थेतले जे भाग आहेत ते तुम्ही कसे समजून घ्या याचं प्रशिक्षण देण्याची संधी मला तिथे मिळाली. QCIच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनच्या माध्यमातून मला महत्वपूर्ण संधी ही वाटते की 75 सरपंचांची एक परिषद दिल्लीमध्ये झाली होती. देशभरातले 75 सरपंच तिथे आले. 9 थीमवरती चर्चा झाल्या. 2 दिवसाचं ते ट्रेनिंग झालं, परिषद झाली आणि त्या 9 थीममध्ये आम्ही डिवाइड झालो होतो. प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख आणि त्या ओळखीमधून काम करण्याची संधी देशाच्या पातळीवर करत असलेलं काम सरपंचांनी समजून घेतलं आणि मला वाटतं आज तुमच्यासोबत जी बोलण्याची संधी मिळाली, सरपंच संवाद ऍपच्या माध्यमातून माझं काम देश पातळीवरच्या सरपंचांपर्यंत पोहोचतंय आणि आपण ह्या म्हणजे मला एक महत्वपूर्ण गोष्ट ही वाटते की ग्रामपंचायत ही लोकशाहीचा सगळ्यात महत्वपूर्ण पाया आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि माझ्यासारख्या पेसा ग्रामपंचायतीमधल्या महिला सरपंचांना तुम्ही इथे बोलण्याची संधी दिली, तुम्ही ऐकून घेतलं. मला खूप महत्वपूर्ण गोष्ट वाटते की आमच्यासारख्या सरपंचांच्या माध्यमातून आणि तुमच्यासारख्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे काम आणि ह्या ग्रामपंचायती आणि हा महाराष्ट्र नक्कीच महाराष्ट्र होईल ही आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद कविताताई, तुम्ही खूप चांगलं काम करता आहात. सगळे जे वेगवेगळे इनिशिएटिव्ह तुम्ही घेतले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. विशेषतः महिलांचं नाव घरपट्टीवर समाविष्ट करून घेणं हे खूपच चांगलं कार्य तुम्ही केलेलं आहे आणि इतरही तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या मला असं वाटतं इतरही सरपंचांकरता त्यातनं खूप काही शिकायला मिळेल आणि म्हणूनच खरं तर आपण हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. एक सूचना माझी अशी आहे की तुम्ही सागवानाची लागवड तर केली आहे पण सोबत बांबूची पण लागवड सुरू करा, कारण बांबू ही आता अत्यंत महत्वाचा एक रोजगार देणारा आणि पर्यावरणाशी साधर्म्य ठरणारा अशा प्रकारचा एक क्रॉप म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. तर त्याचाही विचार तुम्ही करा. तुम्हाला भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद डॉक्टर वारे. आता मारुती रामा जामदार, ग्रामपंचायत नरवड, बिरज, जिल्हा सांगली. नमस्कार भाऊ, मी मारुती रामा जामदार, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत नरवाड, तालुका बिरज, जिल्हा सांगली. माझा कार्यकाळ जानेवारी 2023 ते जानेवारी 2028 पर्यंत आहे. माझ्या गावची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 7,000 सदस्य इतकी आहे. भाऊ, मला आज आपल्याशी एका कर्नाटक सीमेवरती असणाऱ्या गाव आणि त्या गावच्या सरपंचाशी आपल्याशी बोलण्याचा या ठिकाणी संधी मिळते आणि ती संधी आपल्या QCI आणि सरपंच संवाद या समूहाच्या वतीने मिळते. सर्वप्रथमतः मी या समूहाचं मी सर्व सरपंचाच्या वतीने त्यांचं धन्यवाद मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. तर मी आमच्या आता गावची यशोगाथा 1-2 मिनिटात मी मांडतोय. तर आमच्या गावामध्ये आपल्या सरकारच्या सहकार्याने आणि आमचे नेते आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नाने कोट्यावधी विकास कामे केली. त्यामध्ये आमच्या गावाला जुनी इमारत होती ग्रामपंचायतची, ती 1,20,00,000 लाखापर्यंतची मोठी इमारत बनली. ती इमारत पूर्ण त्यामध्ये सर्वसामान्य माणसे त्या ठिकाणी लोक येऊन त्यांचे सर्व दाखले उतारे ऑनलाईन करून आपल्या महिलांना बसण्याची व्यवस्था त्यामध्ये एक स्टेशन म्हणून केली आहे. बचत गटाचं काम आहे, त्यामध्ये रोजगार आणि रोजगाराची त्यांना कामं मिळण्यासाठी प्रयत्न आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही केला जातो. पहिला ते करण्यापूर्वी आम्ही गावचा विकास आराखडा तयार करण्यापूर्वी वार्डामध्ये आम्ही सभा घेतो. वार्डामध्ये वार्ड सभा, त्यानंतर आम्ही महिला सभा घेतो आणि महिला सभा घेतल्यानंतर गावच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे लोक हजर राहतात, पण जे लोक हजर राहतात त्यांना आम्ही ऑनलाईन ग्रामसभा आम्ही त्या ठिकाणी ठेवली जाते आणि त्या ग्रामसभेच्या मार्फत गावातील ज्या प्रमुख कामे करायची आहेत ते आम्ही उद्देशून कामं करतोय. त्यामध्ये गावातील
मिरज तालुक्यातील 3 नंबरचा मोठा बौद्धविहार त्या ठिकाणी बांधलेला आहे. अतिशय सुंदर बौद्धविहार आहे आणि गावाला कर्नाटक सीमेवर असलेले प्रमुख जे मार्ग आहेत ते मार्ग आम्ही या ठिकाणी पक्के रस्ते केलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी आम्हाला सांगण्यास आनंद होतोय की आम्ही गावामध्ये आमच्या ग्रामस्तरीवरती एक कमिटी नेमलेली आहे की गावातच मिटावं यासाठी एक तक्रार निवारण कक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्यामध्ये ज्या अडीअडचणी आहेत, ज्या तक्रारी लोकांच्या आमच्यापर्यंत येतात त्या आम्ही त्यांचे अर्ज मागून घेतो आणि त्या दोन्ही पार्टी समोर घेऊन एक दिवस त्यांना दिला जातो आणि गावातील त्यांची आम्ही गावात मिटवतो. त्यानंतर दुसरा आमचा निर्णय असा झाला की जे मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत तर त्यांच्यासाठी आम्ही आई वडिलांना सांभाळण्याची प्रॉपर्टी विसरा असे एक आमच्या असेसमेंट उठाल्यावरती त्याला एक भीतीचा धाक कोणते काम केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आपल्या विधान परिषदेच्या तत्कालीन उपसभापती निलमताई गोरे यांनी आम्हाला एक अभिनंदनचं पत्र त्या ठिकाणी दिलं आणि आमचं अभिनंदन केला. दुसरा आम्ही डॉल्बी मुक्तीचा निर्णय घेतला आणि 2 वर्ष गावामध्ये आम्ही डॉल्बी मुक्तीचा निर्णय त्याची अंमलबजावणी करतोय. त्या संदर्भामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब शिवसाहेब आणि एसपी साहेबांनी बोलून आमचा त्या ठिकाणी आदर सत्कार केला. आमच्या गावामध्ये प्लॅस्टिक बंदी आहे. जलजीवनचं काम जे मोदीजींचं हर घर नळ आहे ते त्याचं स्वप्न आम्ही मोठ्या प्रमाणात तिथं आमचं काम पूर्ण झालेलं आहे. प्रत्येक घरातील नळ दिलेला आहे. प्लॅस्टिक बंदी आमच्या गावामध्ये आहे. हे करत असताना आम्हाला मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज अभियान आपल्या आवडीचा विषय आहे तर त्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम होतंय. ते काम आमचे तिथले शिव नरवाडे साहेब आणि डेप्युटी शिव शिंदे साहेब चांगल्या प्रमाणात काम करतायत आणि हे एवढं काम आम्ही या ठिकाणी आपल्या मिळताना आम्हाला मिळालेलं आहे. त्याबद्दल मी सरपंच समाजाचा आणि विषयाचा की 1 लाख सरपंच यामध्ये जुळले गेलेले आहे. त्या सरपंचाने आमचा यामध्ये एक विचारांची देवाणघेवाण होते आणि आमच्या महाराष्ट्रातला सरपंच बिहार आणि गुजरात मध्ये काय चाललं तिथले सरपंच काय करतात तर ती पाहण्याची संधी आम्हाला मिळते. मोदीजींचं जे विकसित भारत आहे आणि आपलं महाराष्ट्रात सुद्धा एक विकसित महाराष्ट्र जे स्वप्न आहे तर त्या संदर्भातले सर्व जीपीटीपीचे सर्व काय व्हिडिओ असतील आम्हाला पाहायला मिळते आणि त्यामध्ये सर्व आम्हाला माहिती घेऊन एक गावात काम करण्याची संधी या ठिकाणी मिळते. धन्यवाद. धन्यवाद मारुती भाऊ, तुम्ही चांगली माहिती दिलेली आहे आणि विशेषतः जलसंधारणाच्या संदर्भात प्लॅस्टिक मुक्तीच्या संदर्भात तुम्ही जे काम करता ते खूप महत्वाचं आहे. कारण आपली गावं जी आहेत ती स्वच्छही राहिली पाहिजेत आणि गावांमध्ये पर्यावरणाचा ह्रास होणार नाही या दृष्टीनं डॉल्बी मुक्ती असेल तोही तुमचा चांगला निर्णय. मी तुमचं अभिनंदन करतो. संभाजीनगर जिल्ह्यातून श्रीमती जयश्री दिवेकर, ग्रामपंचायत पाटोदा. नमस्कार सर, मी जयश्री किशोर दिवेकर, आदर्शगाव पाटोदा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरवरून सरपंच आहे. आज या मंचावरती मला जे बोलण्याचं संधी मिळाली ते खूप माझ्यासाठी मोठा सन्मान म्हणून एक मला अभिमान वाटतो. आणि ज्यावेळेस एक सरपंच महिला म्हणून ग्रामपंचायतमध्ये काम करते तर ज्यावेळेस काम करत असताना महिलेला घरापासून तर ग्रामपंचायतचा जो प्रवास आहे तर हा QCIच्या सरपंच संवादाच्या आणि यशोदेच्या माध्यमातून मला जे सगळ्या काही गोष्टी माहिती झाल्या की शासनाच्या योजना काय आहेत, गावामध्ये काम कसं करता येईल, महिलांना रोजगार कसा मिळवता येईल, त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण कसं घेता येईल, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या मला माहिती झाल्या. तसंच आता याच्यामध्ये जे आदर्श गाव पाटोदा आहे भारतभर देशामध्ये नाव गाजलेलं आहे तर याच्यामध्ये आणखीन काय भर टाकता येईल तर याच्यामध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन मोफत देणं, महिलांसाठी शेवया पापड किंवा इतर कुठल्याही ज्या गावामध्ये शासनाच्या योजना आहेत जसं त्यांना ज्या निराधार आहेत तर यांचा सांभाळ करणं किंवा आता जे माझी वसुंधरामध्ये आम्हाला 2 पुरस्कार मिळाले 50-50 लाखाचे तर त्याच्यामध्ये आम्ही खोलीचं नदीकरण रुंदीकरण त्यामध्ये जास्तीत जास्त बांबू लागवड करणं किंवा जास्तीत जास्त जे झाडं आपल्याला ऑक्सिजन देतील म्हणजे असे बरेचसे झाडं आम्ही ग्रामपंचायतीने गावामध्ये लावलेले आहेत. फळांचे झाडं आहेत, कुठलंही केमिकलचं फळ गावामध्ये पिकवलं जात नाही तर हे सुद्धा एक स्वच्छतेच्या दृष्टीने गावाचं आरोग्य खूप चांगलं आहे, स्वच्छ पाणी आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या आम्ही गावकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे आमच्या गावातील महिला आहेत तर यांचा आम्हाला खूप मोठा सहभाग आहे, त्यांचं खूप मोठं योगदान आहे की गावामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करतो तर त्याच्यामध्ये ते खूप मोठा सहभाग त्यांचा आम्हाला मिळतो. त्याच्यामध्ये ज्या महिला आहेत तर त्या कचऱ्याचं संकलन सुद्धा वेगवेगळं करतात. आम्ही ज्यावेळेस छोटा छोटा कार्यक्रम घेतो तर एक इको सत्व संस्था जी आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे कार्यक्रम घेतले की स्वच्छता क्वीन म्हणून तर महिलांना आणखी जास्त प्रोत्साहन मिळतं, महिला आणखी जास्त गावामध्ये चांगलं काम करतात. तसंच मुलं सुद्धा आमच्या जिल्हा परिषद शाळेची जी मुलं आहेत ते खूप
म्हणजे छोटे असताना सुद्धा खूप सपोर्ट करतात की जे प्लास्टिक आहे तर ते संकलन करण्याचं काम सुद्धा मुलं करतात. त्याच्या माध्यमातून त्यांना आम्ही जे प्लास्टिक घेतो तर ते सॅटर्डे संडेला ग्रामपंचायतमध्ये आणून देतात. त्याच्या मोबदल्यात त्यांना 15 रुपये त्याचे मिळतात. मुलांनाही आनंद होतो आणि आमच्या गावातही खूप चांगल्या प्रकारे स्वच्छतेचं नियोजन होतं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या सगळ्या आम्हाला जे प्रशिक्षण झालं त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून QCIच्या माध्यमातून आम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. त्यामध्ये ज्यावेळेस आम्ही दिल्लीमध्ये आता नुकताच सप्टेंबर महिन्यामध्ये कार्यक्रम झाला तर त्यामध्ये देशभरातून 75 सरपंच बोलवले गेले. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सरपंच वेगवेगळ्या स्टेटच्या सरपंचांना त्यांच्याशी संवाद साधून 9 थीमवरती आम्ही जे कामं केले ते त्यांना ज्या थीम दिल्या होत्या त्या थीमनुसार आम्ही कामं केले. त्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही ऍड केल्या आणि त्या थीमवरती जे कामं केले आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. तर मी एवढं सांगू इच्छिते की या सगळ्या गोष्टींमध्ये मला खूप जास्त फायदा झाला की एक सरपंच महिला म्हणून मला कुठली अडचण आली नाही. तर मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते. तसंच मुख्यमंत्री साहेबांनी मला इतका वेळ दिला आणि हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर नक्कीच तुम्ही आदर्श गाव पाटोद्याला एक वेळ जरी भेट दिली तर आमच्या गावामध्ये देव तर कुणी बघितला नाही पण देव माणूस आज बघितलेला आहे. तर त्यांना मी नक्कीच आमंत्रण देते की आमच्या गावाला एकदा तरी व्हिजिट द्या. धन्यवाद. थँक्यू. खूप आभारी आहे जयश्रीताई आणि तुमच्या नेतृत्वात खूप चांगलं काम चाललेलं आहे. तुम्ही 22-23 मध्ये बेस्ट कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत हा पुरस्कार मिळवला आहे. तुम्ही 2 वर्ष माझी वसुंधरा हा राष्ट्रीय पुरस्कार त्याच्यामध्ये तुम्ही मिळवलेला आहे. त्यामुळे अतिशय चांगलं काम चाललंय आणि विशेषतः तुम्ही जी काही झाडांची लागवड करता आहात विशेषतः आपल्या मराठवाड्यामध्ये फॉरेस्ट कव्हर सगळ्यात कमी आहे आणि वृक्षांचं आच्छादनही फार कमी आहे. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन राखण्याकरता मोठ्या प्रमाणात हे काम करण्याची आवश्यकता आहे. समजून तुम्ही झाडांची लागवड बांबूची लागवड नदी खोलीकरण ही कामं अतिशय मूलभूत अशा प्रकारची कामं आहेत आणि ती तुम्ही करतात. त्याबद्दल मी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि असंच चांगलं काम तुम्ही करावं अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता श्रीमती त्रिशिला डोंगरे ग्रामपंचायत गोरवा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला. नमस्कार सर, मी त्रिशिला राजकुमार डोंगरे सरपंच आदर्श ग्रामपंचायत गोरवा. मला या मंचावर बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मला खूप मोठा अभिमान आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री सरांसमोर मला माझ्या गावाची यशोगाथा सांगण्याची संधी मिळाली याबद्दल मी QCIचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. माझ्या गावात ओळख विकास कामाची ओळख म्हणजे सर महिला सशक्तीकरण. मी महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी घेऊन गावात रोजगार उपलब्ध करून दिला. त्यानंतर पूर्ण गावात सोलर वॉटर हीटरद्वारे गरम पाणी आणि थंड पाणी पाण्याचा पुरवठा केला जाते आणि गावात सोलर लाईट लावून पूर्ण गावात सोलर लाईट लावून पूर्ण गावात सोलर हीटर लावून गावात सोलर हीटरद्वारे गरम पाणी पुरवठा करण्याचे असून गावात सोलर लाईट लावून आम्ही सुरक्षा वीज बचत आणि पर्यावरण रक्षण तिन्ही गोष्टी एकत्र साध्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही प्रत्येक घराबाहेर महिलांचे नाव लिहून नेम प्लेट लावून महिलांची सक्षम आणि समानता ही खरी ओळख बनवली. त्यानंतर आम्ही 60 एकर जमिनीवर वृक्ष लागवड केली आणि गावात फेब्रुवारी महिन्यातच पाणी राहत नव्हतं सर. तर आम्ही मोठे खोदतळी करून गावात खोदतळी करून जलसंधारण आणि समृद्ध गाव केलं. त्यानंतर गावात प्लॅस्टिक मुक्त अभियान राबवतो आम्ही. गावात कोणालाही बाहेर कचरा टाकू देत नाही. जर कचरा टाकला तर त्यांच्याकडून आम्ही दंड घेते आणि मुख्यमंत्री अभियान हे आमच्यासाठी केवळ सरकारी अभियान नसून हे आमच्याकरिता सक्षम आणि समृद्धीचा मार्ग आहे. आणि या सरपंच संवाद ॲपमधून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. नवीन प्रक्रिया रोज मला नवीन प्रयोग आणि देशभरातील सरपंचांच्या जे योजना जे कामं शिकण्यास मिळतात आणि
आणि क्यूसीआयच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यामध्ये मला महाराष्ट्रातून प्रथम मी एकमेव सरपंच 35,000चं बक्षीस जिंकून मी विजेता ठरली. आणि या क्यूसीआयच्या माध्यमातून आम्हाला दिल्लीला परिषद झाली. त्यामधून आम्ही 9 थीमवरून कोणते कोणते काम करायचे, जीपीडीपी आराखडा आणि महिला सभा आणि युवा सभा आणि चिल्ड्रेन सभा म्हणजे छोट्या छोट्या मुलांची आणि सर्व याच्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. आणि या क्यूसीआयच्या माध्यमातून आम्ही इतकं महिला सशक्त बनले आणि आमची ग्रामपंचायत सशक्त बनली. आणि सर तुम्ही आम्हाला वेळातला वेळ काढून आम्हाला एवढा अनमोल वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करते. आणि सर्व टीमचे क्यूसीआयच्या सर्व टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद त्रिशलाताई, तुम्ही अतिशय चांगलं काम केलेलं आहे. विशेषतः महिला सक्षमीकरणाकरता तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत त्याबद्दल तुमचे मी विशेष आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो. कारण आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की विकसित भारत हा जोपर्यंत आमच्या महिला सशक्त होणार नाही तोपर्यंत विकसित भारत आपण करू शकणार नाही. त्यामुळे अतिशय चांगलं काम तुम्ही करतात. विशेषतः सोलरचं जे काम तुम्ही हातामध्ये घेतलं आणि चांगलं केलेलं आहे त्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन करतो. इतरही गावांनी अशा प्रकारे सोलरचं काम हातामध्ये घेतलं पाहिजे. जलसंधारणाचं तुमचं काम अतिशय चांगलं आहे. त्यामुळे हे जे काही काम तुम्ही करता आहात हे निश्चितपणे पथदर्शी अशा प्रकारचं काम आहे आणि असंच काम तुम्ही करत राहावं या तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तर आता नागपूर विभागात बाळाभाऊ सोनटक्के, ग्रामपंचायत मेरी, मिर्जापूर, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा. नमस्कार, मी बाळाभाऊ दत्तोपंत सोनटक्के, मिर्झापूर नेरी आदर्श गाव, लोकनियुक्त सरपंच. साहेब, अनेक समस्यांनी हे ग्रासलेलं जे गाव होतं, जे गावांनी मला 2016 मध्ये अविरोध घेऊन सरपंच बनवलं. म्हणजे आवर्जून मला सांगूशा वाटते असं का अविरोध सरपंच हे असं होतं की गावात आपल्याला माहित आहे का गट असतात, हा गट तो गट. थोडा आवाज बंद झालेला आहे बघा, ते म्यूट झालाय. मामूली तिथे बघा म्यूट झालाय, ते आवाज येत नाहीये. नागपूरचा आवाज येत नाहीये. आता बोला. नो स्टील वी कॅनॉट हिअर. तर सर मी असं करतो, नाशिकला जातो आणि तोपर्यंत तुम्ही जरा टेक्निकली ठीक करून घ्या. आम्ही नाशिकचं आधी हे घेऊन घेतो. एक 5-10 मिनिटात परत येतो तुमच्याकडे. जरासा पॅरललमध्ये आम्ही टेक्निक. तर श्री लक्ष्मण बेंडुकुळे हे सर आदिवासी भागातले सरपंच आहेत, गणवारे, सावरगाव, तालुका आणि जिल्हा नाशिक. तर नाशिकला येतो श्री लक्ष्मण बेंडुकुळे. सरपंच लक्ष्मण जगन्नाथ बेंडकुळे, ग्रुप ग्रामपंचायत गणगावरे, सावरगाव, नाशिक. आज मला आपल्यासमोर बोलण्याची संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे आणि सन्मान आहे. साहेब, गेल्या 1.5-2 वर्षापासून मी माझ्या ग्रामपंचायतीचा एक नियम ठरवला की माझ्या प्रत्येक कुटुंबाला विकासाच्या ध्येयाने पुढे न्यायचं आणि माझ्या प्रत्येक गावातील मुलं मुली असतील त्यांना उत्तम भविष्य त्यांचं व्हावं यासाठी आम्ही सर्व सीएसआर मार्फत नवीन शाळा इमारत बांधली, गटारी आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारित करण्यासाठी घंटागाडी सुरू केली. तब्बल 25,000 झाडांचे वृक्षारोपण ऑक्सिजनयुक्त करण्यात आले, यशस्वी करण्यात आले. आणि मुख्यमंत्री माझी शाळा आणि मॉडेल स्कूल यासारख्या उपक्रमांतून पारितोषिके मिळून आम्हाला आणखीनच पाठबळ मिळालं. साहेब, मी लोकसभा भागामधून माझ्या संगमेश्वर देवस्थान असतं या ठिकाणी 15 लाख रुपयाचं लोकसभा मिळावं
आणि शाळांसाठी सीसीटीव्ही कॅमेरा असतील, वॉल कंपाऊंड असेल, अशी लोकसहभागातून या सगळ्या काम केलं आणि 3-4 किलोमीटरवरती सोलर स्ट्रीट लाईट बसवून टाकले. आणि साहेब, माझ्या गंगावरे गावाशेजारी गंगापूर धरण या क्षेत्रामध्ये गेल्या 7-8 वर्षापासून रोजगाराची संधी मच्छीमारांना उपलब्ध नव्हती. मी सरपंच झालो आणि आज किमान एक माशावाला 2,000 ते 2,500 रुपये दिवसाला रोजगार कमवत आहे. आणि माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगारांना मी माझ्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. हे सगळं शक्य झालं कारण व्यवसायाने आम्हाला एक उत्तम, तांत्रिक आणि नेटकी कार्यपद्धती दिली आणि देशभरातील सर्व सरपंचांना एकत्रित केले. साहेब, नाशिकमध्ये झालेल्या आदिवासी प्रशिक्षणामध्ये आम्हाला एकदमच गेम चेंजर ठरला आणि LDGSच्या नोंदी असतील, सरपंचांचे कार्य आणि कर्तव्य आणि जबाबदारी असतील, केसाचे अधिकार आम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने स्पष्ट समजले. या सगळ्या काळामध्ये मी नाशिक विभागातील सर्व आदिवासी सरपंचांना एकत्र केले आणि सरपंच संवाद ऍपवरती प्रशिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. हा सगळा प्रयत्न पाहून QCIने मला ऍडवायझरी कमिटीवरती नेमले. यापेक्षा माझ्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची, अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी समितीत सामील झाल्यानंतर दिल्लीतील QCIच्या माध्यमातून जे प्रशिक्षण असेल, कॉन्क्ल्यू असेल, जे दिल्लीमध्ये आम्हाला अतिशय छान पद्धतीने जलशक्ती मंत्रालय असेल आणि QCIच्या माध्यमातून आम्हाला अतिशय अनुभवाने आणि व्यापक अशी दृष्टी मिळाली. साहेब, मी आमचे QCIच्या अध्यक्ष दिशा, QCIची टीम, सरपंच संवाद परिवार आणि ऍडवायझरी कमिटीचे माझे सर्व सहकार्यांचे आभार मानतो. आणि आपल्या गावातील, माझ्या आदिवासी पट्ट्यातील गावातील प्रत्येक गावाला एक विकासाच्या दृष्टीने सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विकास दृष्टीवरती पावलं ठेवून आमच्यासारख्या सरपंचांना विकासाच्या दृष्टीने मेहनतीने तुमच्या सोबत राहू असं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद लक्ष्मण भाऊ, आपण खरोखर चांगलं काम केलं. विशेषतः शिक्षणाकडे लक्ष देऊन भावी पिढी तयार करण्याचं जे तुमचं कार्य आहे ते अतिशय चांगलं आहे. रोजगाराच्या संदर्भात, मासेमारीच्या संदर्भात तुम्ही घेतलेले जे काही वेगवेगळे केलेले प्रयत्न आहेत ते निश्चितपणे महत्वाचे आहेत आणि म्हणूनच या सगळ्या जी काही ऍडवायझरी बॉडी आहे त्याच्यावर तुम्हाला संधी देण्यात आलेली आहे की जेणेकरून तुमच्या अनुभवाचा फायदा इतरांनाही मिळेल. त्यामुळे हे जे चांगलं कार्य तुम्ही करता ते असंच तुम्ही करत राहावं, या तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. नागपूर सर, येस सर, आवाज येतोय सर? हा, येतोय. आता येतोय. बोला भाऊ, बोला. नमस्कार, मी बाळाभाऊ दत्तबुद्धा सौटक्के, आदर्श गाव नेरी तालुका आर्वी जिल्हा वर्धा. इथून सर अनेक समस्यांना ग्रसलेलं हे गाव 2016ला माझ्यावर जो भार अविरोध ग्रामपंचायत करून जो लोकांनी दिला, त्या समस्याला सामोरे जाताना 2016ला एक 17ला वॉटर कप स्पर्धा म्हणून तिथे आली आणि त्या अभियानात आम्हाला माननीय सुमितजी वानखडे यांनी आम्हाला सहभागी करून घेतलं आणि त्या गावाला खरोखर अनेक समस्या असताना खरोखर त्या गावाला एक वेगळी चालना भेटली. मगाशी मी सांगता हे सांगत होतो का अविरोध ग्रामपंचायत याच्यासाठी झाली साहेब का कुणी तिथं उभं राहायला तयार होतं, म्हणजे समस्यांना समोर तोंड बोलत द्यावं याच्यासाठी मला समोर बोलून दिलं गावच्या लोकांनी, उभा करून दिला का तू पायामध्ये आता तू सांभाळ म्हणजे सगळं गावाचं हे. आणि अशातून त्या गावाची सुरुवात करताना म्हणजे त्या पाणी आपलं वॉटर कप मध्ये आम्ही जिल्ह्याचं दुसरं बक्षीस पटकावलं. खूप मोठ्या प्रमाणात श्रमदान केलं, लोकांना एकत्रित घेतलं, गावातील युवांना एकत्रित घेतलं आणि खरी गावाची वाटचाल त्या ठिकाणी चालू झाली. ज्या गावाला तुम्ही ओळखत नव्हतो आज त्या गावाला लोक ते गाव हे आदर्श गाव बघण्यासाठी येतात. बरोबर, हे माझ्यासाठी ती जमेची पावती आहे. आणि अनेक अभियानात भाग घेतला, जसं गाडगे बाबा स्वच्छता अभियान असो, स्मार्ट ग्राम अभियान असो,
समृद्ध ग्राम अभियान असो, तंटामुक्ती ग्राम असो, माझी वसुंधराचा आत्ताच नुकतं आम्ही तुम्ही दिलेलं 50 लाख रुपयाचं सुद्धा बक्षीस पटकावलं आहे राज्यस्तरीय. त्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे आम्हाला आणि मी हे सरपंच संवाद आणि QCI मागील 2 वर्षापासून या सगळ्या यासोबत आम्ही जुळलेलो आहोत. देशातील अनेक सरपंचांचे चांगले काम, चांगल्या गावाचे चांगल्या गोष्टी या व्हर्च्युअल आमच्यासोबत जे लोक जुळलेले असतात त्याच्यातून काही गोष्टी आम्ही ऐकतो आणि त्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. नक्कीच म्हणजे हे याच्यातून खूप काही मार्गदर्शन आम्हाला मिळून राहिलं. मला असं वाटते की आपलं महाराष्ट्र शासनाने याच्यातून जर काही म्युच्युअल काही चांगल्या गोष्टी जर आपण आणल्या तर महाराष्ट्रात एक चांगले गाव, चांगले सरपंच, आदर्श गावं, आदर्श सरपंच नक्की घडू शकेल एवढं मी या ठिकाणी सांगतो. नाविन्यपूर्ण बाब म्हणजे माझ्या गावात ही झाली साहेब की आताच नुकतं महाराष्ट्रातलं दुसऱ्या नंबरचं आणि विदर्भातलं पहिलं सर्वात मोठं सौर ग्राम ज्याचं लोकार्पण आपल्या हातानं आपण केलं. हे खूप मोठी गोष्ट, खूप मोठी हे झाली. कारण का पर्यावरणाची गोष्ट सगळ्या लक्षात घेता आणि गाव माझं 80% गाव हे भूमिहीन असल्याच्याने तिथे मोलमजुरीशिवाय कोणासोबत पर्याय नाही. मला महिन्यातलं बिल आलं का मला 2, 4, 5, 10, 15 लोकांचे फोन यायचे का बाबू हे बिल थोडंसं आम्हाला 15 दिवसात सांगा की मी नंतर भरतो. म्हणून आता ती समस्या माझी पूर्णतः मिटलेली आहे. म्हणजे पूर्ण 100% गाव हे सोलरवर झालं. अनेक गावं हे सोलरवर होऊ शकतात. थोडंसं पुढं या. नुकतंच आपलं खूप सुंदर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान साहेब आपण चालू केलं. ते उत्कृष्ट एवढं सुंदर अभियान आहे. आज जेवढे सरपंच या ठिकाणी जुळले आहेत बरोबर एक मेसेज देऊ शकतो की तुम्ही बक्षिसासाठी या अभियानात तुम्ही भाग घेऊ. या ठिकाणी 50% जरी या अभियानात काम करणार साहेब तर प्रत्येक ग्रामपंचायती अपडेट होऊ शकते. एवढं सुंदर अभियान हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे. बक्षीस भेटल ते भेटल पण या अभियानात चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करावं एवढा मी संदेश या जुळलेले सगळे जे सरपंच आहे महाराष्ट्रातले यांना मी घेऊ इच्छितो. अनेक कामं या ठिकाणी आपण केलेले आहेत साहेब. आता कामं जर सांगत असतो आपल्याशी वेळ तेवढा नाही उतरून आणि नाविन्यपूर्ण 2000 मध्ये महाराष्ट्रातलं पहिलं ज्यांच्या घराला महिलांची पाठी जे 2016ला आम्ही निर्णय घेतला हे महाराष्ट्रातलं पहिली ग्रामपंचायत माझी होती. आणि आयोजक ग्रामपंचायत आहे, वॉटर अनेक साऱ्या गोष्टी आणि या समृद्ध ग्राम अभियानातून अनेक गोष्टी आम्ही करून राहिलो आणि ते करत राहू. पुनश्च एकदा या सरपंच संवाद आणि QCI या अप्लिकेशनला या टीमला खरोखर मी धन्यवाद देतो. कारण का आपल्यासोबत बोलण्याचा प्रथमता तशी ही बाब या ठिकाणी घडून राहिली की आपल्यासोबत बोलाचा संवाद होऊन राहिला. खरोखर त्यांचे धन्यवाद आणि तुमचे पण धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद बाळाभाऊ, तुम्ही खरोखर अतिशय चांगलं काम केलं आहे. विशेषतः गावाची जबाबदारी कोणी स्वीकारायला तयार नाही म्हणून तुम्हाला पहिल्यांदा अविरोध लोकांनी दिलं आणि त्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की तुम्ही जे परिवर्तन करता आहात ते अतिशय उत्तम अशा प्रकारचं परिवर्तन आहे आणि म्हणून मोठं समर्थन तुम्हाला सगळ्यांचं मिळालं. तुम्ही सौरग्राम केलं, तुम्ही या ठिकाणी पाणीदार गाव केलं, तुम्ही शेतरस्त्यांचं काम त्या ठिकाणी केलं आणि विशेषतः महिलांची पाठी लावण्याचा जो उपक्रम आहे तो देखील मला असं वाटतं अतिशय महत्वाचा आहे. वेगवेगळ्या प्रकारे बचत गटाची चळवळ तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय उत्तम काम तुम्ही केलं आहे. या तुमच्या कामातनं आपल्या क्षेत्रातल्या इतरही गावांना चांगली प्रेरणा मिळेल आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर आता शेवटचे गावावर येऊ. आज आता आपल्याकडे 22,000 सरपंच सर 28,000 पैकी याच्यात आलेले आहेत आपल्या लिगीवर. तर शेवटी श्री यशपाल वाडकर, कासेगाव, जिल्हा सोलापूर. माननीय मुख्यमंत्री महोदय तसंच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. मी यशपाल श्रीकांत वाडकर, लोकनियुक्त सरपंच, कासेगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आज या ठिकाणी सरपंच संवाद या अभियानाच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी साहेब यांच्या निवासस्थानी एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगमध्ये सरपंच संवादाचा पहिल्यांदा परिचय आम्हाला या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी गुजरातवरून, मध्य प्रदेशवरून तसंच विदर्भातून काही जाणकार तज्ञ त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सरपंच संवाद याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तेव्हापासून सरपंच संवाद या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्याचबरोबर सूचना किंवा इतर देशभरातील सरपंच जे काही उपक्रम राबवतात तर त्या संदर्भात त्यातून आपल्याला माहिती मिळते आणि ते त्या ठिकाणी आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर QCIचे पण त्या ठिकाणी ऑनलाईन मीटिंग ठराविक दिवसाला होत असतात
सरपंच संवाद ऍप्लिकेशनच्या माध्यमातून, तर त्यातून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात माहिती मिळते आणि उपक्रम आपण आपल्या गावामध्ये राबवण्यासाठी आपल्याला ज्ञान मिळतं. त्याचबरोबर जीपीडीपी आणि याच्या अंतर्गत सीएसआरच्या फंडातून आपण कशा पद्धतीनं उपक्रम राबवू शकतो याची माहिती मिळाल्यानंतर आपण कासेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोलापूरच्या प्रिसिजन फाउंडेशन या सीएसआर फंडाच्या माध्यमातून विविध निधी आपण या ठिकाणी कासेगावमध्ये राबवतोय. त्यामध्ये जलसंधारणाची कामं, बांधबंदिस्तीची कामं, त्याचबरोबर ओढ्यावरील बंधारे हे आपण कामं करतो. तसेच महिला सक्षमीकरणासाठी महिलांचे बचत गट निर्माण करून त्यांना प्रत्यक्षात व्यावसायिक प्रशिक्षण देणं आणि महिलांना सक्षम करणं यासाठी आपण प्रयत्न करतोय. तसेच शालेय शिक्षणाच्या माध्यमातून किशोरवयीन ज्या मुली असतात तर त्यांना सुद्धा त्यांच्या संदर्भातले जे काही विषय असतील किंवा नाजूक त्यांचे विषय असतील त्या संदर्भात आपण मार्गदर्शन या माध्यमातून दिलं जातं. एकंदरीत शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून या एकत्रित सीएसआर फंडाचं अभिसरण करून आपण कासेगावमध्ये वेगवेगळे उपक्रम येत्या 4 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत. त्याचबरोबर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये सुद्धा कासेगावने मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये सुद्धा परवा जी काही 50% कर सवलतीची अतिशय अभिनंदनीय घोषणा या ठिकाणी करण्यात आली, त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणावर ते घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत आहे. त्याचबरोबर गावातील लोकांच्या संघटित प्रयत्नातून काय होऊ शकतं असा अनुभव या ठिकाणी सांगू इच्छितो की कासेगावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात दारूबंदीच्या संदर्भात महिला ग्रामसभेमध्ये ठराव मांडलेला होता, ग्रामपंचायतीने सुद्धा ठराव केला होता. तर त्याचाच आधार घेत या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय गृहराज्यमंत्री श्री योगेशजी कदम यांच्यापर्यंत आम्ही सूचना केल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून कासेगावमध्ये दारूबंदीसाठी पूर्णतः सहकार्य केलेलं आहे. तर ज्या की दारूबंदी गावामध्ये झाली तर माझ्या गावामध्ये परिस्थिती अशी होती की एखाद्या महिलेचा 40-50 वर्षाचा पती सुद्धा दारू पिऊन त्या ठिकाणी वाया गेलेला आहे आणि त्याच महिलेचा एक 16-18-20 वर्षाचा तरुण मुलगा सुद्धा दारूच्या आहारी चाललेला आहे. तर अशा प्रकारे कुटुंब बिघडण्याची परिस्थिती आलेली असताना गेल्या 6 महिन्यामध्ये दारूबंदी झाल्यापासून निश्चितच तरुणांचं दारू पिण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि कुठेतरी सकारात्मक दिशेनं बदल या ठिकाणी होत आहे ते मी या ठिकाणी अगदी आनंदानं सांगू इच्छितो. त्याचबरोबर आपल्या कासेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, तर या शाळेला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं आपण शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आपण या ठिकाणी वर्षभर विविध उपक्रम राबवतोय, जेणेकरून या गावामध्ये शिकलेले आतापर्यंत अनेक पिढ्या या ठिकाणी शिकलेल्या आहेत आणि ते माझे विद्यार्थी आहेत, तर त्यांचं योगदान या गावाच्या या शैक्षणिक वाटचालीमध्ये राहावं. जे शिक्षणामधून पुढे गेलेले, जे व्यावसायिक आर्थिक उन्नती केलेले आहेत, तर त्यांचं लक्ष आपलं गाव आणि आपली शाळा या दृष्टीनं त्यांचं प्राधान्याचं लक्ष राहावं आणि गावाच्या विकासामध्ये या माजी विद्यार्थ्यांचं योगदान राहावं या उद्देशाने आपण या ठिकाणी उपक्रम राबवतोय. मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी नम्र विनंती करू इच्छितो की या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारोपासाठी आपण कासेगावमध्ये आपण यावं, हे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असणार आहे. धन्यवाद. धन्यवाद यशपाल भाऊ, तुम्ही खूप उत्तम काम त्या ठिकाणी करतात आणि विशेषतः तुम्ही गावातल्या सगळ्या महिलांना माझ्या वतीनं त्यांचं अभिनंदन करा आणि त्यांना धन्यवाद द्या की त्यांनी गावामध्ये दारूबंदी घडवून आणली. आमच्या राज्यमंत्र्यांनी त्यात तुम्हाला मदत केली. खरोखर व्यसनमुक्ती ही कुठल्या कायद्याने होऊ शकत नाही, ती निर्धाराने होऊ शकते आणि तो निर्धार तुमच्या गावच्या महिलांनी दाखवला, त्याबद्दल त्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. वेगवेगळ्या सरकारी योजनांचा अतिशय योग्य वापर हा तुम्ही गावाच्या विकासाकरता करता आहात आणि त्यातनं एक चांगलं ट्रान्सफॉर्मेशन हे तुम्ही घडवता. निश्चितपणे ते अनुकरणीय अशा प्रकारचं आहे आणि तुम्ही जे निमंत्रण मला दिलेलं आहे, शाळेला 150 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे शतकोत्तर जी काही सुवर्ण जयंती आपल्याला शाळेची त्या ठिकाणी साजरी करायची आहे, तुमचं निमंत्रण मी स्वीकारतो आणि निश्चितपणे आपण ठरवून घेऊ कुठली तारीख घ्यायची आणि त्या निमित्ताने नक्की मी गावाला भेट द्यायला येईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण इंटरॅक्शनचा कार्यक्रम संपवलेला आहे. माननीय जयकुमारजी मला वाटतं जॉईन होऊ शकले नाही कारण ते ह्याच्यात आहेत, ट्रॅव्हलमध्ये आहेत. तर माननीय राज्यमंत्री कदम साहेबांना रिक्वेस्ट करतो 2 शब्द बोलून नंतर माननीय मुख्यमंत्री.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आजच्या ह्या पुढाकारासाठी इथे उपस्थित माननीय प्रवीण परदेशी साहेब, QCIचे चेअरपर्सन जक्षे शहाजी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव लवले साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती, सर्वप्रथम नागरिक, सर्व सरपंच, ग्रामीण भागामधला आमदार म्हणून एक बाब नेहमी जाणवायची, तालुक्यामधल्या सरपंचांचं आम्ही कधी कोऑर्डिनेशन पाहिलं नाही. एक सरपंच आमदारांकडे आमच्याकडे निवेदन घेऊन यायचे, आपल्या गावाचा विकास करून घ्यायचे. बाजूच्याच गावामध्ये सरपंचाची प्रोएक्टिव्हनेस जरा कमी दिसायचा. माझ्या बाजूचा सरपंच काय करतो आहे ह्याची माहिती त्या सरपंचाला माहिती नसायची. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज घेतलेला पुढाकार, ह्या पुढाकारामुळे महाराष्ट्रामध्येच नव्हे देशामधले सरपंच, शेवटी प्रत्येक ग्रामपंचायती वेगवेगळ्या आहेत. आमच्याकडे कोकणामध्ये अगदी 500-700 लोकसंख्येच्या ग्रामपंचायती आहेत. पुणेसारख्या जिल्ह्यामध्ये 11,000-15,000 लोकसंख्येच्या ग्रामपंचायती आहेत. डोंगरी भागामधल्या कोकणामधल्या ग्रामपंचायतीचे सरपंचांना अतिशय मला वाटतं सातारा असेल किंवा अतिशय दुर्गम भागामध्ये असलेल्या ग्रामपंचायत सरपंच काय करतायत ह्याची आजपर्यंत कधीच माहिती समजत नव्हती, कोऑर्डिनेशन नव्हतं. त्यामुळे मला वाटतं श्रीमंत ग्रामपंचायतींपासून ते अगदी समृद्ध ग्रामपंचायतींपासून ज्या ग्रामपंचायतींच्याकडे आर्थिक प्रबळता नाही अशा ग्रामपंचायतीचं कोऑर्डिनेशन ह्या ऍप्सच्या माध्यमातून मला वाटतं होते आणि अतिशय सुंदर उपक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून हा महाराष्ट्रामध्ये राबवला जातोय. मी QCIचे देखील आभार मानतो, त्यांनी ह्याच्यामध्ये जे काही सहकार्य केलेलं आहे. मी रिक्वेस्ट घेत नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि सर्व सरपंचांची, आणि ज्या सरपंचांनी ह्या अभियानामध्ये भाग घेऊन आणि या ऍपचा उपयोग करून जास्तीत जास्त सरपंचांपर्यंत आपण केलेलं कार्य पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मार्गदर्शन विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे राज्यमंत्री योगेश कदमजी, मित्राचे CEO श्री प्रवीण परदेशी, त्याचप्रमाणे श्री एकनाथ ढवले, आपल्या QCIचे श्री जक्षेश शहा, श्री दिलीप सिंग बैस, श्रीकर परदेशी, पूजा मिसाळ, सर्वच या ठिकाणी उपस्थित आपले अधिकारी आणि विशेषतः लिंकवर या ठिकाणी आता जो शेवटचा आकडा माझ्यापर्यंत आलेला आहे तो 23,000 आहे. 23,000 आमचे सरपंच आणि वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व त्या जिल्ह्यातले अधिकारी, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सरपंच संवाद हा QCIने तयार केलेला प्लॅटफॉर्म, जो देशभरातल्या सरपंचांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे, आज त्याच्यावर आपण एक चांगला संवाद करतो. मला अतिशय आनंद आहे की 23,000 सरपंच आज या प्लॅटफॉर्मवर जुडलेले आहेत, या संवादात सहभागी होत आहेत आणि प्रत्येक विभागातल्या एका यशस्वी गावातल्या सरपंचांशी आपण आता नुकताच संवादही केलेला आहे आणि त्यातनं आज आमच्या ग्रामविकासामध्ये किती प्रगल्भता आली आहे हे देखील आपल्याला या संवादातनं लक्षात येत आहे. खरं म्हणजे आपण अनेक वर्ष हे सांगतो की ग्रामविकासाशिवाय आपल्या राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकत नाही. महात्मा गांधींपासनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत प्रत्येकाने ग्रामविकासाचं एक आपल्याला विजन दिलेलं आहे, एक दृष्टी दिली आहे आणि त्यानुसारच एक समृद्ध गाव जर आपण तयार केलं तर निश्चितपणे आपण या ठिकाणी समृद्ध राज्य आणि समृद्ध आपला देश तयार करू शकतो. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी
गेल्या 10 वर्षामध्ये ग्रामविकासाला प्राधान्य देत सर्वात जास्त निधी हा ग्रामविकासाकरता उपलब्ध करून दिला. वेगवेगळ्या वित्त आयोगाच्या माध्यमातून थेट ग्रामपंचायतींना निधी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आणि शिक्षण, आरोग्य, रोजगार, इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भातल्या सगळ्या योजना या ग्रामीण क्षेत्रामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन कशा आणू शकतील याच्यावर केंद्रित केल्या. विशेषतः महिला आणि बालविकासाच्या योजना एकीकडे बालकांचं आरोग्य आणि दुसरीकडे आमच्या महिलांना अधिकारिता मिळाली पाहिजे, त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक चांगली दिशा आज आपल्या ग्रामविकासाला मिळालेली आहे. आणि मी अनेक वेळा पाहतो त्यावेळेस मला अतिशय आनंद होतो की आज गावागावांमध्ये जी जागृती आहे आणि म्हणूनच आपण मागच्या काळामध्ये हा निर्णय घेतला की सरपंचांच्या थेट निवडणुका करायच्या आणि लोकनियुक्त सरपंचांनी त्या गावाला नेतृत्व दिलं पाहिजे आणि ते अतिशय यशस्वी झालेलं मला पाहायला मिळतं. हे सगळे लोकनियुक्त सरपंच वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या गावाला कशा आपल्याला चांगलं करता येईल हा प्रयत्न करतात. आज आपण पाहतो केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना या जर एकत्रित केल्या तर कुठलंच गाव मागे राहू शकत नाही. केवळ अनेक वेळा असं लक्षात येतं की 25-15चा शॉर्टकट हा मोठ्या प्रमाणात स्वीकारण्याचा प्रयत्न होतो, पण त्या शॉर्टकटने सामाजिक आर्थिक परिवर्तन होऊ शकत नाही. सामाजिक आर्थिक परिवर्तन आपल्या वेगवेगळ्या योजनाचा कॉन्व्हर्जन्स केल्याने त्या ठिकाणी होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण जलयुक्त शिवार सारखी योजना त्या ठिकाणी राबवली, या योजनेने केवळ जलसंधारण साधलं नाही तर या योजनेने गावात नेतृत्व तयार केलं. या योजनेने गावाला हे लक्षात आलं आपली सामूहिक शक्ती काय आहे, आपण लोकसहभागातनं काय परिवर्तन घडवू शकतो आणि गावच आपल्या भाग्याचा शिल्पकार होऊ शकतं. अशा प्रकारची भावना आपण ही जलयुक्त शिवार सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवू शकलो आणि एक मोठं परिवर्तन आज गावागावांमध्ये जलसंधारणाच्या कामातनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार झाले. त्यातनं मग पुढे लोकांनी वृक्षारोपण केलं, मग क्रॉपिंग पॅटर्न त्या ठिकाणी काही ठिकाणी फायनल झालं. एकच्या ऐवजी 3 त्या ठिकाणी पिकं घेणं सुरू झालं. मोठ्या प्रमाणात हॉर्टिकल्चरकडे आपण वळू शकलो. त्यामुळे मला असं वाटतं की गावामध्ये शक्ती खूप आहे, पण या शक्तीला चॅनलाइज करणारा, या शक्तीला संग्रहित करणारा एक नेता हवा असतो. तो सरपंचाच्या रूपाने आपल्याला मिळतो आणि ही जी एकत्रित शक्ती आहे या शक्तीला आपल्या ऍक्शनमध्ये परिवर्तित करण्याकरता काही योजना हव्या असतात. त्या योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून देत आहे. शेवटी इतके वर्ष आपण वेगवेगळ्या योजना राबवतो तरी देखील काही गावं चांगली वाटतात आणि काही गावं आजही मागास वाटतात. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण अगदी सोपं आहे की कितीही जोरात वारा चालला आणि त्या वाऱ्यामध्ये आपण जर सायकलची ट्यूब घेऊन उभं राहिलो तरी तो वारा त्या ट्यूबमध्ये जाऊ शकत नाही. जोपर्यंत पंपाने त्या ट्यूबमध्ये आपण हवा भरत नाही, वारा भरत नाही, तोपर्यंत ट्यूबमध्ये हवा भरली जाऊ शकत नाही. त्यामुळे सरकारच्या योजना वाऱ्यासारख्या आहेत, ज्या खूप उपलब्ध आहेत, पण जोपर्यंत सरपंच रूपी आपला जो त्या ठिकाणी पंप आहे हा पंप त्या सगळ्या योजना आपल्या गावाच्या ट्यूबमध्ये भरत नाही तोपर्यंत गावामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. आणि म्हणून आज शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेती असेल, रोजगार असेल, महिला बाल विकास असेल, वनक्ष क्षेत्र असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण क्रांतिकारी बदल करू शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणात योजना उपलब्ध आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगतो निधीची कुठलीही कमतरता नाही, केवळ कल्पकता महत्वाची आहे. आणि ज्या गावांमध्ये लोकसहभाग आहे तिथला विकास हा शाश्वत विकास आहे. ज्या गावांमध्ये
केवळ फंड आणून कामं करून टाकले आहेत, ते गाव दिसतं चांगलं, पण गावामध्ये आर्थिक परिवर्तन होत नाही, गावात सामाजिक परिवर्तन होत नाही. त्यामुळे पैशापेक्षाही सहभागी किती लोक होतात हे अधिक महत्वाचं आहे. आज आपल्याला माहिती आहे की आपण गावागावापर्यंत फायबर पोहोचवलाय. लवकरच आपण सगळ्या गावांना स्मार्ट ग्राममध्ये बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता नुकताच आपण स्टारलिंकशी एक करार केलेला आहे की ज्या करारातनं जगातली सगळ्यात चांगली कनेक्टिव्हिटी गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण पुढच्या काळात करणार आहोत. आता काही गावांना आपण स्मार्ट ग्राम केलं आणि सर्व प्रकारच्या तिथल्या शेतीमध्ये सगळे जे काही उपकरणं आहेत हे उपकरणं स्मार्ट आपण केले. त्याच्यातनं उत्पादकता वाढते, बचत होते, त्यातनं मोठ्या प्रमाणात आर्थिक सुबत्ता येते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायच्या आहेत. आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आता आपण नैसर्गिक शेती हा देखील एक विषय हातामध्ये घेतलेला आहे. आपल्याला साधारणपणे आपण बघतो की आपला उत्पादन खर्च जास्त आहे आणि तो सातत्याने वाढतच जातोय. आपल्या जमिनीची उत्पादकता कमी होते आहे. त्यामुळे मग अधिकाधिक त्याच्यामध्ये आपल्याला बाहेरचे इनपुट्स टाकावे लागतात, केमिकल्स टाकावे लागतात. कधी त्या ठिकाणी युरियाचा वापर जास्त होतो, कधी मायक्रोन्यूट्रिएंट्स जास्त वापरावे लागतात. अशा विविध गोष्टींमुळे उत्पादन खर्च वाढतो, त्या प्रमाणात उत्पादकताही वाढत नाही आणि त्या प्रमाणात आपल्याला जे काही पैसे मिळायला पाहिजे, जो बाजारभाव मिळायला पाहिजे, तो बाजारभाव न परवडणारा होतो कारण उत्पादकता आपली कमी आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांवर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपण उत्तर शोधतो आहोत. एक मोठं नैसर्गिक शेतीचं मिशन हे आपण आता हातामध्ये घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये उत्पादकता वाढवणार आहोत आपण. उत्पादकता कुठे कमी होणार नाही, पण उत्पादन खर्च मात्र अतिशय कमी करायचा, अशा पद्धतीचं हे मिशन आपण तयार केलंय. आणि त्या दृष्टीने देखील पुढच्या काळामध्ये आपल्या सरपंचांनी जर हे मिशन हातामध्ये घेतलं तर महात्मा गांधीजींच्या स्वप्नातलं जो गाव होतं किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ज्या गावाची संकल्पना केलेली आहे किंवा गाडगेबाबांनी जे स्वच्छ गाव याचा विचार केलेला आहे, तशा प्रकारचं एक सर्क्युलर इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीनं एक समृद्ध गाव आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल. त्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आज आपल्याला माहिती आहे की अनेक गावांमध्ये आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना चालवतो. आपण आपली स्मार्ट आणि मॅग्नेट सारख्या योजना चालवतो की ज्या योजनेतनं आपण केवळ शेतीपुरतं नाही तर शेतीला पुढे एक व्हॅल्यू चेन निर्माण झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी पिकांच्या बाजारापर्यंत पोहोचण्यामध्ये जी काही आपल्याला अडथळे आहेत आणि त्यातनं जे काही मध्यस्थांच्या माध्यमातून आपली पिळवणूक होते ती आपल्याला कशी दूर करता येईल, या संदर्भात अनेक योजना आपण सुरू केल्या आहेत. अतिशय आपण मायक्रो पद्धतीने फूड प्रोसेसिंग कसं करता येईल याच्या अनेक योजना आपण दिलेल्या आहेत आणि या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करतो. कृषी यांत्रिकी असेल किंवा या ठिकाणी आपल्या ड्रिप इरिगेशन असेल, या सगळ्याकरता इतक्या वेगवेगळ्या योजना आपण चालू केलेल्या आहेत. कारण जोपर्यंत पाण्याचा महत्तम उपयोग आपण करणार नाही तोपर्यंत आपली प्रॉडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता वाढू शकत नाही, हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या यांत्रिकीकरणाकरता देखील आपण मदत करतो. आणि त्या दृष्टीनं आपण तर आता निर्णय केलाय की दरवर्षी 5,000 कोटी रुपये हे शेतीमध्ये गुंतवणूक म्हणून द्यायची. आतापर्यंत आपण अतिवृष्टी झाली तर मदत करतो, अवर्षण आलं तर मदत करतो, क्रॉप फेल्युअर झालं तर मदत करतो, ते तर करायचंच आहे. पण हे सगळं करत असताना यातनं शेती शाश्वत होत नाही. शेती शाश्वत करायची असेल तर शेतीतली गुंतवणूक वाढली पाहिजे. आज बघा, साधी बांधबंदिस्ती केल्यानंतर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत होते. त्यामुळे ज्या वेगवेगळे प्रयोग आहेत त्या प्रयोगांकरता आपल्याला शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याकरता 5,000 कोटी रुपये दरवर्षी गुंतवणूक वाढवत आणि शेतीला शाश्वततेकडे कसं नेता येईल, गटशेतीचे वेगवेगळे प्रयोग आपण केले, ते खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे त्याही दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. आज आरोग्य सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. यासोबत शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करून एक चांगलं शिक्षण हे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये कसं मिळेल या संदर्भात आपला प्रयत्न आहे. मूल्य शिक्षण आता आपण सुरू केलेलं आहे.
प्रत्येक शाळेमध्ये संवैधानिक मूल्य हे आमच्या तरुणांपर्यंत पोचले पाहिजेत आणि त्यातनं येणारी पिढी ही मूल्याधिष्ठित असली पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आज आपल्याला माहिती आहे की इतकी मोठी आपण आपल्या बचत गटांची चळवळ उभी केली आहे. उमेद असेल किंवा आपल्या वेगवेगळ्या संस्था असतील, या संस्थांच्या माध्यमातून आपण किंवा वेगवेगळ्या आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं महिलांचा आज एक प्रकारे त्यांच्या श्रमातनं आपण मोठ्या प्रमाणात आर्थिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो. लखपती दिदी सारखा कार्यक्रम आता मला वाटतं यावर्षी 25 लाख लखपती दिदी आपल्या होणार आहेत. आपल्याला 1 कोटी लखपती दिदी या आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार करायच्या आहेत. महिलांना चांगल्या पद्धतीनं सगळ्याच क्षेत्रांमध्ये म्हणजे अगदी द्रोण दिदीपासनं तर कृषी यांत्रिकीपर्यंत आणि तिथपासनं तर वेगवेगळे उत्पादनं तयार करून त्या उत्पादनाच्या माध्यमातून त्यांनाही बाजारपेठ मिळवून द्यायची, अशा प्रकारचं काम देखील आपलं चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात आपण शेत रस्त्यांचं एक चळवळ हातामध्ये घेतलेली आहे आणि पाणंद रस्ते किंवा ज्याला पांदन रस्ते म्हणतात असे हे रस्ते त्या ठिकाणी पूर्ण करायचे, त्या संदर्भात एक मोठं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या मिशनचा एकत्रितपणे जर आपण विचार केला किंवा सौर ग्राम असेल तर त्या माध्यमातून गावामध्ये आपलं गाव हे पूर्णपणे सौर ग्राम झालं पाहिजे. त्या ठिकाणी जी काही आपण वीज त्या ठिकाणी वापरतो ती सगळी वीज ही सौर ऊर्जेपासून आली पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे. मला सांगताना आनंद वाटतो की आपण जी सौर पंपाची योजना आणली होती त्या योजनेला प्रचंड मोठा प्रतिसाद हा आमच्या सर्व शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि आता तर अशा प्रकारचं आपण व्यवस्था केलेली आहे की एक कॅपॅसिटर आणि बॅटरी लावली तर आता जो कृषी पंप आपण लावतोय तो दिवसा कृषी पंप म्हणून काम करतो आणि संध्याकाळी तो घराला देखील वीज देतो आणि मोफत वीज हे आपल्याला त्या ठिकाणी मिळते आहे. आणि आता तर मला सांगताना आनंद वाटतोय की लवकरच आपण सौर कृषी पंपाचा गिनीज बुकचा वर्ल्ड रेकॉर्ड करतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये हे सौर कृषी पंप लावून आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण समृद्धी देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सगळ्या गावांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. ही योजना देखील कॉन्व्हर्जन्सी योजना आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या योजनांना एकत्रित करून आपण परिवर्तन करतो आणि बघा आपल्याकडे एक गोष्ट निश्चित आहे की जोपर्यंत आपण टास्क देत नाही, कारण आपण छत्रपती शिवरायांची मावळ्यांचं कसं असतं की आक्रमण कर असा आदेश आला की ते आक्रमण करतात, तसं आपलं सगळ्यांचं आहे. कुठली तरी टास्क आपल्याला मिळाली, कुठलं तरी अभियान आपल्याला मिळालं, कुठली तरी स्पर्धा आपल्याला मिळाली की मग आपला हात कोणी पकडत नाही, मग अख्खं गाव कामाला लागतं. आणि म्हणून आता मी ठरवलेलं आहे की तुम्हाला नेहमी स्पर्धात्मक मोडमध्येच ठेवायचं. एका स्पर्धेनंतर दुसरी स्पर्धा ही आता आपली सुरू राहणार आहे, ज्यातनं गावालाही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करण्याची एक स्पर्धात्मक अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होईल. हे सगळं करत असताना मी विशेष अभिनंदन करू इच्छितो क्यूसीआयचं. क्यूसीआयने या ठिकाणी जो प्लॅटफॉर्म तयार केला त्यातनं तुम्हाला एक हक्काची जागा अशी मिळाली आहे ज्यात शिक्षण आहे, ज्यात प्रशिक्षण आहे, ज्यामध्ये कर्तृत्ववान लोकांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याकरता प्लॅटफॉर्म एक जागा देतो. ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांचं काम इतरांपर्यंत पोचण्याकरता हा प्लॅटफॉर्म आहे. देशभरामध्ये ज्या उत्तम गोष्टी झाल्या त्याचा अभ्यास करण्याकरता प्लॅटफॉर्म आहे. ज्यांनी चांगलं केलं त्यांना शाबास म्हणण्याकरता प्लॅटफॉर्म आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, क्वालिटी. ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आहे. जोपर्यंत गुणवत्ता येणार नाही तोपर्यंत परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तनाचा आत्मा ही गुणवत्ता आहे आणि म्हणून या गुणवत्तेकरता हा प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे. आणि म्हणून क्यूसीआयचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आहात, कारण तुम्ही जर या ठिकाणी आज 23,000 सरपंच या प्लॅटफॉर्मवर आहेत. आपल्यापैकी अनेक लोक आता 25,000 झालेले आहेत, म्हणजे संख्या वाढलेली आहे. माझं भाषण चालता चालता अजून 2,000 सरपंच जुडलेले आहेत. 25,000 सरपंच हा या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सगळे आता जुडलेले आहात आणि या प्लॅटफॉर्मचा उपयोग करतात. अनेकांनी प्रशिक्षण घेतलं या प्लॅटफॉर्मवर, अनेक आता प्रशिक्षण देत आहेत. आपले सरपंच आता ट्रेनर झालेले आहेत. मला असं वाटतं की यापेक्षा उत्तम अशा प्रकारचं दुसरं कार्य असू शकत नाही. आमचे सगळे विभाग तुमच्याशी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून
तुमच्यासोबत संपर्क ठेवतील. आज क्रॉपसॅप सारखा आपला कार्यक्रम असेल, ॲग्रिस्टॅक सारखा आपला कार्यक्रम असेल की ज्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात रिअल टाइम डेटा आपल्याकडे आहे, त्यामुळे योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. या सगळ्या प्रयत्नांमध्ये QCIने जे काम केलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो. यामध्ये VSTFने देखील आपल्याला ऑनबोर्डिंग होण्याकरता मदत केली, अनुलोमनी देखील आपल्याला ऑनबोर्डिंग होण्याकरता मदत केली. अशा सगळ्या ज्या आमच्या संस्था आहेत या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं एक उत्तम सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. पुढच्या काळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात संवाद आपण करू आणि या संवादाच्या माध्यमातून समृद्ध गाव आणि समृद्ध महाराष्ट्र आपण घडवण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा QCIचं, मित्राचं, ग्रामविकास विभागाचे आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, QCI आपल्याला थोडक्यात Sir, I will introduce my team also. Yeah. They are working on ground day and night last 2 साल से. हिमांशु जी है हमारे सीनियर मेंबर. संजना आप सब आओ, कम आ जाओ, कम जल्दी आओ. तुम्ही येऊन जा ना. तुम्ही इथे येऊन जा. कम माझ्या ऑफिसमध्ये कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम बघतात. सब ऑफ यू कैन कम दिस साइड. ये साइड आ जाइए. आइए, कम आइए, सामने आइए. या ना तुम्ही पण जॉइन एवरीबडी. फोटो करूँ. थैंक्स फॉर द अपॉर्चुनिटी. आप लोग थोड़े सामने आइए, टेबल के पास आइए. कम नियर द टेबल. थैंक यू सर. थैंक यू सो मच सर. ये हमारी मंच भी आपका खाली. ये आपका लाइव प्रोग्राम भी रहेगा ना. हाँ जी. थैंक यू. बहुत बहुत धन्यवाद. खूब आभार.